आज आपल्या विहिरीमध्ये आडवे बोर घेतले, त्या बोरला पाणी लागले की नाही व्लॉग बघा म्हणजे आपल्याला समजेल. तर नमस्कार मंडळी, आपल्या व्लॉग मध्ये स्वागत आहे. सकाळी 7 वाजता शेताकडे निघालो. बळी धनके पण माझ्यासोबत होता. शेतात गेल्यावर आधी पूजा करून घेतली, मस्तपैकी नारळ फोडला. मग बोर पाडण्याची यंत्रणा हळूहळू सेट होत होती. विहिरीतील मोटर काम करताना आडवी येऊ नये म्हणून एक बाजूला घेतली. हे कारागीर स्पायडरमॅन सारखे पटापट खाली गेले आणि मग प्रत्यक्षात आडवी बोर मारायला झाली सुरुवातीला इतका धुरा येत होता, मी काय सांगू तुम्हाला. तो धुरा बघून बळी धनके पटापट विहिरीच्या वरी आला. विहिरीमधला माणूस तर मला अजिबात दिसत नव्हता. तोपर्यंत मी झाडाखाली येऊन निवांत बसलो. तोपर्यंत कोणी तो ओरडलं पाणी लागलं म्हणून. मी लगेच पळत आलो पाणी बघायला, तर खरंच पाणी लागलं होतं. अवघ्या 60 फुटावर पाणी लागलं होतं. याचं मला आश्चर्य वाटलं. त्या आडव्या बोरमधून खळखळून पाणी पडताना पाहून मला लय भारी वाटलं राव. 60-65 फुटावर पाणी लागलं होतं. बोर लय पण जास्त लांब मारून अजून पाणी लागेल अशी आशा करणं चुकीचं होतं. मी 100 फुटावर काम थांबवायला लावलं. इकडे सोमा धनके पण पाणी बघून खुश झाला होता. 2 बोटं दाखवून जिंकलो असं म्हणाला. हे कारागीर जेवणाला बसले. जेवण करून लगेच दुसऱ्या बोरला झाली सुरुवात. मी म्हटलं चला आपण पण जेवण करून घ्यायला पाहिजे. आईनं मस्तपैकी भाजी, चपाती, ताक, मिरचीचा ठेचा पाठवला होता. पोट भरून जेवण केलं. इकडे विहिरीकडे येऊन बघतो तर काय, दुसऱ्या बोरला पण थोडं पाणी लागलं होतं. पण 90 फुटाच्या पुढे बोर काय जाईना. काम 90 फुटावर थांबवलं, पण आत टाकलेले पाईप काय बाहेर येईना. आतमध्ये ते अडकले होते. 2-3 तास झाले तरी पाईप काय निघेना. दोघे कारागीर जागेवर निवांत झोपले. पाईप जेव्हा निघतील तेव्हा निघतील म्हणून मी मित्रासोबत झाडाखाली निवांत गप्पा मारत बसलो. सोमा कापसे त्याच्या शेतात जात होता. जात जात आपल्या विहिरीवर आला. त्याने पाणी लागलेले बघून लगेच मोबाईल मध्ये व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. सायंकाळचे 6 वाजले तरी पाईप काय निघेना. त्यांनी इथं मस्तपैकी चहा बनवला होता. मी त्यांच्यासोबत चहा घेतला. हरिओम बालाजी बोरवेल्स यांच्याकडे आपलं हे काम होतं बोर पाडण्याचं. आपल्याला पण आडवं बोर घ्यायचं असेल तर कॅप्शन मध्ये मी ह्यांचा नंबर दिलाय, त्यांना आपण संपर्क करू शकता. ह्यांच्या सर्व लोकांची जेवण बनवण्याची जबाबदारी ह्यांच्यावर आहे. हे मला म्हटले आपको अच्छा पाणी लागाय, पार्टी देना पडताय. मी म्हटलं काय पाहिजे. त्यांनी फक्त चिकन डिमांड केलं. मी त्यांना चिकन आणण्यासाठी पैसे दिले. माझ्यासाठी ते राजस्थानचा सुप्रसिद्ध पदार्थ डाळबाटी बनवत होते. आपण जसं रोज चपाती भाकरी खातो तसं राजस्थानमध्ये रोज डाळबाटी खाल्ली जाते. हे आचारी काका मस्तपैकी डाळबाटी बनवत होते. दुसरीकडे चिकन पण तयार होतं. मी पण त्यांच्यासोबत रात्री बसून जेवण केलं. इकडे हा पाईप काय अजून निघाला नव्हता. शेवटी रात्री 11:30 वाजता पाईप निघाला. आजचं काम इथेच थांबलं. दुसऱ्या दिवशी पुन्हा काम सुरू झालं. हे ऑपरेटर आणि कारागीर स्माइल करत, हात दाखवत नव्या जोशाने काम करत होते. दुसऱ्या दिवशी 3 बोर घेऊन काम थांबवलं. जेवढा हिशोब झाला तेवढे सर्व पैसे मी त्यांना दिले. वरून ऑपरेटरवर इतर कारागिरांना मी खुशीने काही पैसे दिले. 5 वाजता अचानक वातावरण बदललं. आकाशात काळे कुट्ट ढग जमा झाले. विजा पण जाम चमकत होत्या. वारं तर तुफान सुटलं होतं आणि लगेच जोरदार पावसाला झाली सुरुवात. मी आणि आप्पा पावसात पूर्णपणे भिजलो होतो. 3 महिन्याच्या कडाकाच्या उन्हानंतर असा थंडगार पाऊस म्हणजे मनाला अतिशय आनंद देणारा होता. मीही पावसाचा आनंद घेऊ लागलो आणि शेवटी मी पावसात भिजतच घरी आलो.